मोठी फाईट, बिग फाईट आपण पाहतोय. केदारनाथ वर्सेस कोळकेवाडी. आर्यन पुटक पहिल्या चढाईमधून आपण आर्यनला पकड होताना पाहिलं. चढाईसाठी जर्सी क्रमांक 3 कोळकेवाडी संघाकडून एक सावध चढाई केली जाते. मित्रांनो, ज्या ज्या वेळेला आक्रमण तेज होताना त्या त्या वेळेला निश्चितच आपल्या संघासाठी फाईट हासिल करण्याची कला या चढाईपटूकडून केली जाते. सावध मात्र सुरुवात केली जाते. इथून मात्र निश्चितच उत्तम प्रकारच्या चढाईच्या माध्यमातून फाईट मात्र हासिल केला जातोय. जर्सी क्रमांक 3 ला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. सार्थक आणि दरम्यान चढाईसाठी असणारे तो सूरज. केदारनाथ अंबतकुल या संघाकडून सूरज चढाईसाठी आहे. शांत संयमी अशी चढाई आपण सूरजची पाहिली. दरम्यान प्रत्युत्तर दाखल म्हणून जर्सी क्रमांक 6 चढाईसाठी आहे. केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतकुल या संघावरती आक्रमण करण्यासाठी तयार आहे. बघूया या आक्रमणामधून आपल्या संघासाठी पॉईंट हासिल केला जातो का पाहायचंय. इथं मात्र आयुष्यवरती आक्रमण केलं जातंय आणि निश्चितच पुन्हा एकदा कोपरा रक्षकाला या ठिकाणी चित केल्याचा दावा सक्सेस होताना आपण पाहिलं. पॉईंट मात्र हासिल केला जातोय. 0-3 अशा प्रकारची बनत या ठिकाणी वागसाई कोळकेवाडी या संघाकडून केली जाते. सूरज दबाव देण्याचं काम केलं. मित्रांनो, 2 महत्वपूर्ण पॉइंट्स हासिल करण्याचे. आता दबावामधून आपण कॉर्नरला स्वयंचित होताना पाहिलं, सेल्फ आउट होताना पाहिलं. दरम्यान एक टचगुण घेण्याचं सुद्धा काम या ठिकाणी सूरजनं केलं. एक उत्तम कामगिरीच्या जोरावरती 3-2 पॉइंट्स हासिल करण्याचं काम केलं. पण इथून मात्र एक उत्तम प्रकारचा पॉइंट हासिल करायचा आहे. कॉर्नरचा आपण उत्तम प्रयत्न पाहिला आणि सक्सेस होताना पाहिलं. अर्थात पॉइंट पुन्हा एकदा जातोय तो केदारनाथ अंबतकुल संघाच्या दिशेनं. 3-3 गुणाची बरोबरी. पुन्हा एकदा आर्यन फुटक चढाईसाठी असणार आहे. जोरदार आक्रमण करावं लागणार आहे. आक्रमणाच्या जोरावरती आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागतंय. आर्यनला निश्चितच संघाला हलकसं लीड दिलं जाते. 3-4 गुणाचं लीड माफक केदारनाथ अंबतकुल संघाकडे आपण पहिल्यांदाच पाहतोय. खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व कबड्डी शौकीनांचं, क्रीडा रसिकांचं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल. उभय संघामधली एक महत्वपूर्ण लढत कोळकेवाडी वर्सेस केदारनाथ अंबतकुल. प्रयत्न सुंदर केला जातोय. कोपरा रक्षकाला या ठिकाणी निश्चितच प्रभावित करण्याच्या दृष्टीनं इथं मात्र सुपर टॅकल ऑन. ज्या सूरजनं या संघाचं खातं दमदार पद्धतीनं ओपन केलं होतं, श्री गणेशा मजबूत केला होता आणि इथून मात्र एक उत्तम भरारी घ्यावी लागणार आहे. एक चांगला प्रयत्न जारी करावा लागणार आहे. जर्सी क्रमांक 1 च्या माध्यमातून लगातार पद्धतीने पॉइंट्स हासिल करण्यासाठी हर एक प्रकारचा शर्तीचा प्रयत्न केला जातोय. एक उत्तम प्रकारच्या प्रयत्नाच्या जोरावरती अखेरकार पॉइंटसाठी प्रयत्न करून आज सफलपणे आपल्या मैदानात दाखल होताना आपण पाहिलं सूरज घाणेकर याला. आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून एक अनुभवी असणारा असा हा निश्चितच महत्वपूर्ण चेहरा विरुद्ध संघावरती मात्र आक्रमण करण्यासाठी तयार आहे. 2 महत्वपूर्ण पॉइंट्स हासिल केले जाते. आर्यन पुटक सुंदर खेळाचं सादरीकरण करण्यासाठी तयार होत आहे. 5-4 असा फरक असताना हो विरुद्ध संघावरती जोरदार आक्रमण केलं जात आहे आर्यन फुटकच्या माध्यमातून. आणि इथं मात्र एक जोरदार अटॅक करण्याच्या दृष्टीनं आपण पाहिलं 1 गुणाचं हलकसं लीड. पुन्हा एकदा कोळकेवाडी संघाचा चढ उतारांचा खेळ उभय संघामध्ये असणार आहे, कारण दोन्ही संघ मातब्बर असणार आहे. एक उत्तम प्रकारची फाईट आपण केदारनाथ वर्सेस कोळकेवाडी या उभय संघादरम्यान पाहतोय. थर्ड रेड. तिसरी चढाई निर्णायक चढाई. मित्रांनो, या चढाईमधून गुण घेणं बंधनकारक आहे.
डू ऑर डाय. इथं मात्र पॉइंट शिवाय पर्याय नाही. 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे आणि ही मात्र चूक असणार आहे ती कोपरारक्षकाची. कारण जो दबाव आपण चढाई पत्रूवर दिला होता तोच दबाव मात्र पुन्हा एकदा डिफेन्सवर घेण्याचं काम झालं आणि इथून मात्र सक्सेस होऊन आपल्या मैदानामध्ये दाखल झाला तो आर्यन पुटक. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 अनुभवानं परिपूर्ण असणारा असा खेळाडू ज्यांना आतापर्यंत चांगल्या प्रकारची दमदार सावध सुरुवात पण उत्तम प्रकारची पॉइंट्स घेण्याची कला आपल्या बाजूनं अर्जित केली असा हा जर्सी क्रमांक 6 आपण पाहतोय. प्रयत्न सुंदर चालू आहे. आखिरकारी यश मात्र येऊ देत नाहीये तो केदारनाथ क्रीडा मंडळ आंबोदखोलचा संघ. 5-5 गुणांची बरोबरी मॅच इक्वल. दोन्ही संघ समान ताकदीने या ठिकाणी चालू आहे पण निश्चितच उभय संघाकडून संपूर्ण क्रीडा रसिकांचं 100% मनोरंजन केलं जात आहे. सूरजवरती पुन्हा एकदा आक्रमण केलं जात आहे आणि अखेरकार सूरज सक्सेस ठरतोय. थर्ड रेड दुर्गा माता बी वर्सेस विघ्नहर्ता कोंडबळा. हो इथं मात्र दबाव होता तो चढाईपट्टूवरती. निश्चितच एक चांगल्या प्रकारचं आक्रमण करायचं होतं पण सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण केदारनाथ आंबोदखोल या संघाकडून पाहिलं. 2 गुणांचं लीड. सूरज पुन्हा एकदा आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे. मागसाई कोळकेवाडी या संघावर संकटमय परिस्थितीचं बाद धोकावं लागलंय आणि निश्चितच मोठी बिग फाईट आपण पाहतोय उभय संघामध्ये. दरम्यान जर्सी क्रमांक 5 ला पाहतोय ऑल आउट रोखण्यापासून यश संपादन करतो का पाहायचंय. नुसतं बोनस घेऊन मागणार नाहीये तर टच गुण घ्यावा लागणारे प्रयत्न सुंदर करतोय. दोन्ही बंधूंच्या हातून गुण आपल्या संघासाठी प्राप्त करण्यासाठी तयार होते पण इथं मात्र सूरज तयार होता आणि ऑल आउट देण्याचं काम केलं जातंय. 1+2 अर्थात 3 गुणांची या ठिकाणी भरभक्कम अशी कमाई केदारनाथ आंबोदखोल या संघाच्या दिशेने केली जाते. पुन्हा एकदा आर्यन पुटक. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय एक उत्तम प्रकारचं लीड ऑल आउट दिल्यानंतर केदारनाथ क्रीडा मंडळ आंबोदखोल या संघाकडे जमा होत आहे आणि हाच प्रयत्न कोळकेवाडी संघ निश्चितच आगामी कालावधीमध्ये करणार. कारण एक उत्तम दर्जेदार संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं अष्टपैलू गुणांकन असणारा हा संघ आहे ज्यांच्याकडे दर्जेदार मातब्बर खेळाडू आहे पण इथं मात्र कमबॅक करावं लागणार आहे ते कोळकेवाडी या संघाला. जर्सी क्रमांक 11चा आपण उत्तम खेळ पाहिला. दरम्यान पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी क्रमांक 1 ला पाहतोय कोळकेवाडी या संघाकडून. प्रयत्न सुंदर चालू आहे आणि या प्रयत्नाच्या जोरावरती गुण मिळवण्यासाठी आतुर होतोय तो कोळकेवाडीचा जर्सी क्रमांक 1 ज्याला प्रयत्न करावा लागतोय. सुंदर प्रयत्नाच्या जोरावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र सूरज तयार होता आणि त्याला उत्तम साथ मिळते. एक सांघिक बुद्धीचा पुन्हा एकदा एक नमुना टॅकल मात्र केला होता तो सूरज घाणेकरनं उत्तम साथ दिली संपूर्ण संघानं आणि पुन्हा एकदा पॉइंट जातोय तो केदारनाथ आंबोदखोल संघाकडे. 5-12 अशी परिस्थिती. सूरजचं खूप मोठं या संघासाठी योगदान आहे. सुरुवातीलाच एक चांगल्या प्रकारची 2 गुणांची कमाई केली आणि तिथून मात्र खेळाचं संपूर्ण चित्र आपल्या बाजूने बदलण्याची तयारी केदारनाथ क्रीडा मंडळ आंबोदखोल या संघाने केली पण आता मात्र कमबॅक करावं लागणार आहे ते वाघसाई कोळकेवाडी या संघाला. ज्या संघाची ख्याती खूप मोठी ज्या संघासमोर खेळताना विरुद्ध संघावरती एक दडपण असतं पण या दडपणाखाली न खेळता आपला स्वाभाविक खेळ करण्याचं काम केदारनाथ क्रीडा मंडळ आंबोदखोल हा संघ करतोय. पण याच गुणवान अष्टपैलू खेळाडूकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत त्या वाघसाई कोळकेवाडी या संघाला. बघूया आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी करतो का. इथं मात्र हलकीशी चूक आणि ही मात्र भारी पडणार कारण पालसेकरच्या रूपानं मध्यरक्षक मात्र मैदानाच्या बाहेर जातोय. थर्ड रेड आर्यनसाठी दबावातून प्रभाव दाखवणारी कामगिरी अर्थात थर्ड रेडचा इशारा. 30 सेकंदामध्ये स्वतःला सिद्ध करणारी तयारी पण इथं मात्र आर्यनला थांबवलं जात आहे आणि मौक्याच्या क्षणी आपल्या बाजूनं अव्वल दर्जाचा पॉइंट हासिल केला जातोय आणि एक मुख्य रेडर म्हणून आर्यन मात्र सिटिंग झोन मध्ये जातोय. पुन्हा एकदा दबाव 7-12 सद्य स्थितीमध्ये दोन्ही संघांनी आपल्या नावावरती कोरलेलं आहे. लीड मात्र आंबोदखोल संघाकडे पण इथून मात्र मुख्य रेडर मैदानाच्या बाहेर असताना मध्यरक्षक सुमित बाहेर असताना निश्चितच या सामन्यावरती मजबूत पकड बसवण्याच्या दृष्टीनं जर्सी क्रमांक
तीनचा हा प्रयत्न अविरतपणे जारी आहे. बघूया त्याच्या प्रयत्नानं या ठिकाणी यश येतं का. सुंदर असा प्रयत्न करून अखेरकार आपल्या संघासह या नंदूरचा होणारा सामना आहे. दुर्गा माता बी वर्सेस विघ्नहर्ता. आपणासाठी हा अंतिम आणि तिसरा पुकार असेल. सामना संपताक्षणी आपण ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ओ हो हो, इथं मात्र सुरुवात पाहिली आपण स्वराज याची, पण पुन्हा एकदा एक सांघिक पकडीचा नमुना आपण पाहिला. ज्या खेळाडूला ऑलराऊंडर भूमिका निभावायची त्याला मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जावं लागते. एक अष्टपैलू गुणवान खेळाडू म्हणून या संघामध्ये निश्चितच ज्याची गणना मांडली जाते, गणना केली जाते, तो खेळाडू पुन्हा एकदा संघाच्या बाहेर जाताना संघावरती पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती. कारण सूरजनं या संघाकडून एक उत्तम कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये सूरजचा कमालीचा खेळ पाहिला आणि दरम्यान बॅकफुटवर ढकलण्यात यश मिळालं ते कोळकेवाडी या संघाला. कारण सूरजची उत्तम खेळी आणि त्याला उत्तम साथ मिळाली मुख्य रेडर म्हणून आर्यन फोटक याची. इथं मात्र बोनस कंप्लीट करून निश्चितच आपल्या संघासमेत दाखल होताना आपण सूरजला पाहिलं. जर्सी क्रमांक 6 ज्याचा उत्तम खेळ आतापर्यंत आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलाय, पण इथून मात्र बोनस हासिल करून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. मित्रांनो, बोनसवर खात्रीशीर राहणं किती फायदेशीर आहे. कारण बोनसवर आपल्याला विरुद्ध संघावरती एक वेगळा दबाव टाकता येतो आणि तेच तंत्र पुन्हा एकदा सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी दिसून येतं का पाहायचं आहे. 14-8 खूप मोठं अंतर नाहीये, पण इथून मात्र उत्तम कामगिरीच्या जोरावरती निश्चितच जो संघ सर्वतोपरी चांगली कामगिरी करणार तोच संघ विजयाच्या समीप जाणार यात शंका नाहीये. सूरज चांगला प्रयत्न जारी आहे. सूरज याचा अनेक प्रकारची कला अर्जित करण्याचं काम सूरजकडून केलं जाते. अखेरकार निराश होऊन सूरज मात्र माघारी जातोय. प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच ऊर्जेनं आपली निश्चितच चढाई पूर्ण करण्याची तयारी जर्सी क्रमांक 6 ला आपण पाहतोय. हो, इथं मात्र ऍडव्हान्स जाऊन सुद्धा पकडणं सोपं करून दिला. अर्थात पुन्हा एकदा सिंहाचा वाटा तो सूरज घाणेकर याचा. संकटमय परिस्थिती पुन्हा एकदा आपण 15-8 अशी खूप मोठी परिस्थिती आपल्या बाजून उडवताना पाहतोय. केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोलचा संघ. जर्सी क्रमांक 11 आर्यन फुटक चढाईसाठी. इथं मात्र शांत संयमी खेळी केली जाते. आपल्याकडे असणारे लीड ओळखून या वेळेला मात्र शांत आणि संयमी खेळीचं प्रदर्शन आर्यन फुटकच्या माध्यमातून केलं जाते. मोठी चढाई अर्थात दोन्ही क्षेत्रामध्ये उजवी कामगिरी या वेळेला मात्र कोळकेवाडी या संघाला करणं बंधनकारक आहे. दरम्यान पुन्हा एकदा एक उत्तम दर्जाचा खेळ सादर करण्यासाठी रेड व्हॅलिड केली जाते. आपल्या प्रांगणात पुन्हा एकदा दाखल होतोय आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून थर्ड रेड दबावामधून प्रभाव दाखवण्यासाठी तयार होतोय. तो आर्यन फुटक स्पीड ज्याच्याकडे चांगली चपळत आहे, पण अखेरकार 30 सेकंदामध्ये निर्णायक कालावधीमध्ये स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न जारी आहे. आर्यन फुटक याचा समोरचं क्षेत्ररक्षण अधिक भेदक आहे. इथं मात्र टच केल्याचा दावा सक्सेस होतोय आणि अखेरकार टॉप गिअर टाकून आपल्या संघामध्ये दाखल होतोय. मित्रांनो, अनेक प्रकारचा शर्तीचा प्रयत्न आर्यनच्या माध्यमातून आपण पाहिला आणि प्रत्युत्तर दाखल म्हणून तेवढ्याच ताकदीनं सडपातळ बांधण्याचा जर्सी क्रमांक 1 ज्याचा प्रयत्न अप्रतिम आहे. सुंदर प्रयत्नाच्या जोरावरती विरुद्ध संघाला संपूर्ण संघ हलता ठेवण्याची जबाबदारी ज्याच्यावरती येते तो जर्सी क्रमांक 1. इथं मात्र पॉइंट हासिल होत नाहीये, गुण मिळत नाहीये. 16-8 गुणांचं लीड तब्बल केदारनाथ क्रीडा मंडळ अंबतखोली या संघाकडे, ज्यांना आपण अंतिम आणि फायनल पुकार दिलेला आहे. दुर्गा माता वर्सेस विघ्नहर्ता. पण सामन्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. आपल्यासाठी हा तिसरा पुकार आहे. आर्यन फुटकला आपण पाहतोय चढाईसाठी. एक दर्जेदार स्पर्धा, मानाची स्पर्धा. मित्रांनो, या स्पर्धेनिमित्तानं आपण पहिलं बक्षीस 12,000 रुपये रोख रक्कम आणि महत्वाचं सर्वोत्कृष्ट थर्ड रेडचा बजर निश्चितच या खेळाडूसाठी झालेले आहे. खरं या मरोची परिस्थिती, या परिस्थितीमधून स्वतःला सावरावं लागणार आहे. निश्चितच संघाला सुद्धा पॉइंट देणं गरजेचं आहे. प्रयत्न सुंदर चालू आहे आणि त्याच्या प्रयत्नाला अखेरकार यश नाही आहे. कबड्डीमध्ये जो थांबला त्याचा खेळ संपला आणि इथं एका जागेवर थांबणं म्हणजे धोक्याची घंटा निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पॉइंट मिळतोय तो केदारनाथ अंबतखोली या संघाला. लीड मात्र वाढवलं जाते. लगभग
शेवटच्या क्षणाकडे अर्थात 5 मिनिटाच्या खेळाकडे आपण यानंतर वळणार आहोत. काही सेकंद बाकी आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण पाहतोय निर्णायक सामना, निर्णायक सत्र. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे बाकी असताना 17-8 अशी परिस्थिती आहे. कोळकेवाडी संघाकडे 8 गुण आणि केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोल या संघाकडे 17 गुण. आक्रमण सुंदर केले जाते पण अखेरकार रेड व्हॅलिड करून आपल्या संघामध्ये दाखल होताना आपण या खेळाडूला पाहिलं. आणि थर्ड रेड आर्यन फुटकच्या रूपाने थर्ड रेडचा इशारा. निश्चितच आक्रमकपणा दाखवावा लागतो इथं. सुपर टॅकल ऑन असताना या तिघांकडून गुण प्राप्त करणं सोपं नाहीये. खूप मोठा प्रयत्न आर्यनला करावा लागणार आहे. फुटवर कमालीचा वापरावा लागणार आहे. हर एक प्रकारचा शर्तीचा प्रयत्न करावा लागणार आहे. पण ज्यांची चपळता चंचलता सांगून जाते की विरुद्ध संघातील बहुमूल्य गुण आपण टिपलेला आहे आणि ज्याच्या जोरावरती आपल्या संघाला पुन्हा एकदा 1 गुणाचं लीड अर्थात 18-8 अशी परिस्थिती आहे. इथं मात्र बॅक फुटवर ढकलण्यात यश मिळत आहे. स्वतः मात्र फ्रंट फुटवर राहतोय तो निश्चितच केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोलचा संघ. दरम्यान कोळकेवाडी हा संघ एक मोठा संघ आहे. एक जबरदस्त संघ विरुद्ध फाईट देताना आपण केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोलचा संघ पाहतोय. बनशूट केलं जात आहे इथं. पाठलाग केला जातो आणि निश्चित तो सक्सेस होताना आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा 1 गुण चालक पूर्ण दाखवला जातो तो या ठिकाणी स्वराज करणं. आणि थर्ड रेड ऑल आउट रोखायचं आहे. धष्टपुष्ट शरीर एसटीचा जर्सी क्रमांक 11ला या ठिकाणी थर्ड रेड साठी जावं लागतंय. निश्चितच प्रयत्न सुंदर करावा लागणार आहे कोळकेवाडी या संघासाठी. कारण ऑल आउट रोखायचं आहे. महत्वपूर्ण पॉईंट हासिल करायचं आहे. टच घेऊन यायचं आहे पण इथं मात्र बोनस कंप्लीट केला जातोय. आणि लगभग आपण पाहतोय सूरज घाणेकर 1+2 3 गुणांची भर पुन्हा एकदा केदारनाथ क्रीडा मंडळाच्या प्रांगणावरती केलेली आहे. पुन्हा एकदा पकड. एक उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहतोय. वाघजाई कोळकेवाडीचा जर्सी क्रमांक 3ला पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर धावं लागते. कम्प्लिटली आपल्या बाजूने सामना वळवण्याचं काम केलंय. 2 मिनिटं आणि 37 सेकंदाचा कालावधी या ठिकाणी शिल्लक असताना स्टार रेडरला मित्रांनो या ठिकाणी रणनीतीमध्ये बसवलं गेलं. लगातार पद्धतीने बाहेर जावं लागलं आणि त्याच्यामुळे या सामन्यावरती पूर्णपणे पकड बसवण्याचं काम केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोल या संघाने केलं. दबावाला बळी पडला नाही तो केदारनाथ क्रीडा मंडळ अहमदकोल. 23-9 अशी परिस्थिती. मात्र सोलो टॅकल करायचं, एकही टॅकल करून फसवायचं. पण पुन्हा एकदा सूरज मात्र चपळ आहे. निश्चितच चालाकी दाखवली जाते. 1 गुण पुन्हा एकदा हासिल केला जातोय आणि लीड मात्र या ठिकाणी खूप मोठं केलं जाते. 24-9. पुन्हा एकदा या ठिकाणी पकड आपल्याला दिसून येते. सूरज घाणेकर लगभग 2 मिनिटाचा कालावधी शिल्लक असताना 25-10 अशी परिस्थिती. आपल्या बाजूला भरभक्कम आघाडी असताना एक संयमी धीमी पारी अर्थात एक धीम्या गतीचा खेळाचं सादरीकरण या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून केले जाते. कारण लीड खूप मोठं आहे. आता मात्र जे काही करायचे ते निश्चितच या ठिकाणी कोळकेवाडी संघाला करावं लागणार आहे. पण अंतिम सत्राचा खेळ, अंतिम क्षणाचा खेळ लगभग चालू असताना 1 मिनिट आणि लगभग 25 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना खूप मोठा प्रयत्न जारी करावा लागणार आहे. खूप मोठ्या प्रयत्नांच्या जोरावरती आपल्या संघाला निश्चितच लीड देण्याचं काम करावं लागणार आहे. पण इथून मात्र खूप मोठी खेळी करावी लागणार आहे. जर आपल्याला या खेळामध्ये परत यायचं असेल तर कोळकेवाडी संघाला उत्तम प्रयत्नाच्या जोरावरती आपल्या संघाला लीड देणं गरजेचं आहे. तसं मात्र अहमदकोल संघाकडून कोणत्याही प्रकारची चूक होत नाहीये. इथं मात्र हर एक प्रकारचा प्रयत्न सुंदर केला जातो केदारनाथ अहमदकोल या संघाकडून आणि अखेरकार बोनस कंप्लीट.